तर त्याच्या समोर तगड आव्हान असेल वेदांत पाटील या नावाचं, कारण या वेदांत पाटीलने अनेक अशा क्रीडांगणावरती आपल्या गोलंदाजीचा दबदबा कायम ठेवला आणि दुसऱ्या सामन्याला सुरुवात या स्पर्धेतील वेदांत तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना उजव्या त्याच्या बॅटर समोर तो लेग कटर बनतो, ज्या वेळेला लेफ्ट आर्मर येऊन ऑफ कटर टाकतो आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. नेहा स्पोर्ट्सच्या नावानं टेंबोली संघ या स्पर्धेमध्ये खेळताना चेक. आणि जेव्हा आपण नेहा स्पोर्ट टेंबोली संघ आपण पाहतो, या विभागातील बैलगाडा क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत देरूरचे श्यामचंद दलवी या संघ मात्र स्पर्धेमध्ये स्फुरसूत केला आणि त्याचे सुपुत्र आदरणीय करणजी दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय करणजी दलवी यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चांगला फटका होता ऑनसेला टर्न करत असताना. पहिली धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती अतुल भोईरच्या बॅटमधून आणि धावांचा श्री गणेशा प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघाकरिता. वेदांत ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय. सुपर टायमिंग. खाली क्षेत्र निवडलंय. पॉइंटला एकही फिल्डर नव्हता आणि बरोबर सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. 4 धावांकरिता हा पहिला क्लासिकल चौकार. आणि दरम्यान या ठिकाणी प्रिन्स मूवीचे फाउंडर आय थिंक प्रिन्स ऑफ लाकिवलीचे मिस्टर प्रथमेशजी पाटील हे सुद्धा आमच्या सोबत जुळले. त्यांनी त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. धन्यवाद प्रथमेशजी पाटील. आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पफेकी ऑर्कर काय तिखट पलटवार. वेदांत पाटीलचा पहिला बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्याच्यावरती कट केला आणि त्याच्यानंतर मात्र यॉर्क लेंथ आपल्याला बघायला मिळते. कमबॅक वार पलटवार नक्कीच या मॅच मध्ये तुम्हाला पूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील, यात मात्र शंका नाही. कारण रथी महारथी या क्रिकेट खेळातील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. हा संकल्प आणि संकल्पना फार मोठी होती जगनशेठ पाटील साहेबांची. आणि या विभागामध्ये प्रथमतः त्याची स्पर्धा आहे, परंतु यावेळेला काय फटका आहे. टायमिंग लाजवाब. जस्ट पिक करत असताना लेन बॉलला सरळ पाठवल्या मिड विकेटच्या पलीकडे. अतुल भोईरचा पहिला वार आणि त्याच्या बॅटमधून आला पहिला सिक्सर. क्लासिकलला फटका होता. अगेन्स्ट द स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळण घेणारा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वेदांत पाटीलच्या विरुद्ध आता चांगली सुरुवात वाडेकरच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. यावेळेला स्विंग अँड मिस. अगदी फुल लेन वाईप टॉप ऑफ सम फुल लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट आणि हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ ते संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 12 विदाउट एनी लॉस. टीम प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर. युवा मोर्चा चषक तुम्ही पाहताय. जानूस्फोट इताडे ज्यांचं भरपूर महत्वाचं आहे हे काम खरं तर या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणि या युवा मोर्चा चषकामध्ये आपण पाहतोय युवा सम्राट इताडे किरवलीचे विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील साहेबांना विभागातील सर्वत आणि ही स्पर्धा संदीप नाईक प्रतिष्ठान व वायू 11 नवी मुंबई आयोजित ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग 2026 पर्व पहिला आणि येत्या 19 ऑगस्टला स्पर्धेचा ऑक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. नवी मुंबईमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधी दरम्यान. 70 स्पोर्ट्सच्या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही पाहाल. अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येतात आणि त्यापैकीच ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थातच ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग. परंतु आता लक्ष या स्पर्धेकडे राहिलंय. आमने लोणार बेल्ट मध्ये अनेक अशा स्पर्धा होतात, परंतु पावसाळ्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा होते. मोनीश पाटील आलाय. मोनीशचा पहिला बॉल थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दुरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे बॅटरला प्रॉपरली तिथे कनेक्शन करता आलेलं नाहीये आणि हा चेंडू आला निर्धाव. याही वेळेला थोडासा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न केला. मोनीश देखील चांगले कटर्स त्या ठिकाणी टाकतोय आणि इथे मोनीशला फार लवकर आणलंय गोलंदाजी करण्यासाठी. याचं कारण कदाचित नंतर पाऊस झाला तर मोनीशचं ते षटक इफेक्टिव्ह राहणार नाही. कॅप्टन वेदांतच्या माइंड मध्ये तेच सुरू असावं, कारण वेदांतला देखील चांगले कटर तिथे त्या ठिकाणी टर्न मिळाला. मागच्या मॅच मध्ये सुहास पवारला टर्न मिळाला आणि त्याच्यामुळे मोनीशला लवकर आणलाय. परंतु आता अमोल पाटील आहे आणि बरोबर स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल स्ट्रेटिस्ट हा फटका होता. स्ट्रेट
लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, सिक्सर. आयकॉन खेळाडू आहे, जबाबदारी बनते ज्यावेळेला एखादा संघ आपल्यावरती विश्वास दाखवतो आणि विश्वासास पात्र ठरणारी कामगिरी तुम्हाला करावी लागेल. इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अधिक उसळी घेणारा बॉल होता आणि आता केतन म्हात्रे देखील मोनिश सोबत चर्चा करत असताना मागच्या 2 चेंडूंवर खूप चांगला खेळ त्यानं केला, परंतु जसा षटकार आला तदनंतर मोनिश देखील थोडासा आता दबावामध्ये आपल्याला येताना दिसतोय. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 21 21 रन्स. पुढचा बॉल राउंड द विकेट. ओ पुन्हा एकदा अगदी आडव्या बॅटनं खेळलेला फटका स्विंगला कापला आणि थेट लॉंग ऑनला पाठवलाय. आणखी एक तडाका अमोल पाटीलचा, सिक्सर. आक्रमण सुरू झालंय. सोनारपाडा डोंबिवलीचा खेळाडू आहे. ग्रामीणचं क्रिकेट डोंबिवलीमध्ये आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामीणचं क्रिकेट सोनारपाडा संघ खेळत आलाय, परंतु आता आयकॉन म्हणून वर्णी लागली आहे वाडेकर संघामधून अमोल पाटील आणि हे नाव मोठं होत चाललंय. ओ यावेळेला पुन्हा एक चांगला फटका, परंतु मिससेट आहे. नागा आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाजी टेंबोली संघानं देखील मजबूत केली आहे, कारण ज्या पद्धतीचे 2 आयकॉन खेळाडू तुम्ही टेंबोलीमध्ये पाहतात, नामवंत महाराष्ट्रातील फलंदाजांमध्ये त्या खेळाडूंची नक्कीच आपण त्यांची नावं घेत असतो. नागा असेल, केतन असेल, म्हणून आता इथून वाडेकरला तो विचार करावा लागेल आणि एक मोठं टार्गेट द्यावं लागेल. क्लास, दिस इज द ब्रँड ऑफ वाडेकर. हा क्लास क्रिकेट अतुल भोईरचा आणि त्यानंही बॉलला उडवलाय थेट लॉंग ऑनच्या पलीकडे. सिक्सर आलाय. एक्सपेन्सिव्ह ओव्हरटर्न फ्रॉम मोनिश पाटील. मोनिशनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 सिक्सर कन्सीड केलेत, 3 षटकार आलेत आणि एकूण 22 धावांचा हे षटक. 2 षटकांचा खेळ संपन्न. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 34 विदाउट एनी लॉस. टीम वाडेकर. क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळाला. तब्बल 22 धावांचं षटक होतं मोनिश पाटीलचं आणि त्याच्यामध्ये 2 सिक्सर अमोल पाटीलच्या बॅटमधून आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो अतुल भोईरच्या बॅटमधून. अतुलनीय तो फटका होता. अगदी सरळ बॅटनं लॉफ्ट करत असताना वेदांत पाटील स्वतः कर्णधार आहे आणि तो आता कंटिन्यू राहिलाय. त्याला माहिती आता इथून विकेटचा शोध घ्यावा लागेल, कारण ज्याप्रमाणे आता ही भागीदारी सुरू झाली आहे पूर्णपणे कोरड्या सरफेसवर, कोरड्या विकेटवर सध्या खेळ सुरू आहे. यावेळेला चांगला कटर होता, फार दुरून कट करण्याचा प्रयत्न केला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉल. अशाच प्रकारे तुम्हाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि त्या डॉट बॉल मधून फलंदाजांवर दबाव वाढवावा लागेल आणि त्या दबावातून एखाद्या वेळेला फलंदाज चुकी जरूर करेल आणि तेथे तुम्हाला विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट हा गेम फक्त ताकदीचा नाहीये तर युक्तीचा देखील आहे. ज्या पद्धतीने आता इथे देखील कटर होता, याही वेळेला फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. प्रतीक ॲज अ विकेट किपर गाईड करतोय आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. हा थोडासा अतिरिक्त बाहेर वळण घेणारा बॉल होता, हे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळालं. ओव्हर द विकेटने जात असताना उजव्या त्याच्या बॅटर समोर बाहेरच्या दिशेने बॉल काढण्याचा प्रयत्न राहिलाय. एक्स्ट्रानं स्कोर आता 35 आकड्यावर. व आता यावेळेला पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला आले, मागे आलेत, लेग समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. तर कुठेतरी फॉलो करण्यात येते बॅटरला रीड करून गोलंदाजी करतो वेदांत. चर्चा आपण तीच करत होतो की वेदांत देखील कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा खेळत आल्या, त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आलाय आणि अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळतो. आणखी एक डॉट बॉल जो अमोल पाटील, मोनिश पाटील समोर जणू काय त्या ठिकाणी तुटून पडला होता, त्या अमोल पाटीलला मात्र आता शांत केलंय. क्रिकेट या खेळामध्ये वेळ बदलायला आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण अनेक अशी उदाहरणे देऊ शकतो. मागचाच सामना घ्या ना, जेथे एका ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये 33, एका ओव्हरमध्ये 11 आल्या आणि त्याच्यानंतर त्या 11 सुद्धा बनल्या नाही. म्हणजे वेळ आणि खेळ कधी बदलेल क्रिकेटच्या खेळामध्ये हे कोणी सांगू शकलेला नाहीये आणि तो खेळ बदललाय.
कारण वेदांचा चौथा लागोपाठचा चौथा डॉट बॉल आणि तोही अमोल पाटील समोर. सो इन्फॉर्म आहे, चांगले फटके खेळतोय. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल. टेंबोली बॅक इन द गेम नाव. 2 ओव्हर मध्ये 34 होते आणि त्याच्यानंतर आता टेंबोली संघ पुनरागमन करताना आता बाउन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी स्लीप मध्ये फिल्डर जरूर आहेत. रनआउटची संधी आहे. अपील केली आता जोरदार आणि व्हाईट बॉलचा इशारा आला. 1+1 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना धाव फलकावरती 37. दरम्यान या ठिकाणी मांडा टिटवालाचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय योगेशजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हावं. आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय योगेशजी पाटील, वेलकम. नक्कीच आपण वनू स्पोर्ट या नावानं अनेकदा टेंबोली संघाला खेळताना पाहतोय. त्याचे यशस्वी पुरस्कर्ते योगेशजी पाटील यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. युवा मोर्चा चषक 2026 मध्ये अनेक असे दिग्गज मंडळी आपल्यासोबत जोडले गेले. त्या सर्वांचं स्वागत. आणि यानंतर मानकोली संघ तुम्हाला खेळताना दिसेल मकरंद स्पोर्ट्सच्या नावानं. अर्थातच इथे आता अपील, मला वाटतं की ऑब्स्ट्रक्शन टू द फील्ड सर. येस, बॅटर स्टंपच्या मध्ये आला आहे का हे आता चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. रिव्ह्यू त्या ठिकाणी आपण प्रत्येकी संघाला एक देतोय आणि त्यापैकीच आता मला वाटतं की पंचांनी आता हे कन्फर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला की बॅटर धाव घेत असताना इंटेन्शनली मध्ये आलाय का नाहीये, असं टीव्ही अंपायरने सांगितलंय. तो इंटेन्शनली मध्ये आलेला नाहीये, त्याच्यामुळे ह्या 2 धावा असतील आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाणार आहे. ते धाव फलकावरती 37 धावा. एक्स्ट्राच्या धावा आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 डॉट बॉल आले, परंतु 3 रन्स वेदांतनं एक्स्ट्राच्या खर्च केल्यात. अतुल भोईर स्ट्रायकिंग एंडला. वेदांत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आणखी एक 5वा डॉट बॉल. हा 5वा डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये असं वाटतंय की गोलंदाज आणि विकेट किपर मध्येच खेळ सुरू आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला वेदांत पाटीलची पाहायला मिळाली आहे, लाजवाब, अफलातून. हे स्टँडर्ड आहे, ही क्वालिटी आहे वेदांत पाटीलच्या खेळाची. आता फुल टॉस, वेगवान फुल टॉस, बॅटची कड आणि बॉल आता वेगाने निघालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी रन्स फॉर द टीम वाडेकर आणि हा आलाय चौकार. आणि धावांसाठी संघर्ष सुरू होता आणि अशामध्ये या 4 धावा कुठेतरी दबाव कमी करतील. आणि आता आलाय आयकॉन, बाईक सम्राट, महाराष्ट्राचा कार सम्राट केतन म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 41 रन्स. नेहा स्पोर्ट्सच्या नावानं टेंबोली संघ या ठिकाणी उतरलाय आणि अर्थातच श्यामशेठ दळवी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला संघ आहे. एक भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा तुम्ही पाहता. लक्षात चषक त्याचे पुरस्कर्ते आहेत, परंतु यावेळेला अमोल पाटीलने स्वागत केलंय. वेलकम टू द नानकर मिस्टर केतन. आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय सिक्सर. भरपूर उसळी घेणारा उंचच उंच आणि लांबच लांब अमोल पाटीलच्या बॅट मधून आलेला हा 3रा सिक्सर. केतन ओव्हर द विकेट कमी गतीने टाकला क्रॉस लाईन. इथे देखील फटका लॉंग ऑनला. नागेश वाडेकर इज हिअर. गुड फिल्डिंग, गुड स्टॉप आणि त्याच्यावरती मिळेल ती फक्त सिंगल. आता स्कोर पुढे जाताना धाव फलकावरती 48 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर 4 4थ्या षटकाचा के मार्गस्य. प्रत्येकी 7 षटकांचा सामना आहे. अतुल भोईर समोर आता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडून आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केतन म्हात्रे देखील करतोय.
कारण येणाऱ्या डावामध्ये रन चेस करायचे आहेत, त्याच्यामुळे आता सुरुवातीला धावा कमीत कमी रोखण्याकरिता गोलंदाजांना तो प्रयत्न करावा लागेल. परंतु काय भागीदारी होतीये, दोन्ही सलामीवीरांमध्ये कमी गतीने टाकलाय, लेंथ ओळखली आहे आणि बॉलला थेट उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सरळ बॅटनं षटकार. एक्सलंट बॅटिंग फ्रॉम अतुल भोईर अँड अमोल पाटील. काय पार्टनरशिप होतीये. 54 धावा, 54 रन्स. स्कोर कार्ड वरती केतनच्या विरुद्ध दुसरा सिक्सर आलाय. यावेळी लावून दिलेला आईज पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव तिथे मिळेल. जी भागीदारी त्या ठिकाणी होणं गरजेची होती ती पार्टनरशिप आता दोन्ही फलंदाजांमध्ये ओव्हरथ्रो झालाय आणि आता एका धावेला 2 मध्ये बदललाय. 2 धावांनी आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 56 धावा, अब तक 56. मॅच नंबर 2 आणि यानंतर आणखी एक मोठा सामना मकरंद स्पोर्ट्स मानकोले आणि प्रिन्स 11 जय बजरंग गोरसैबी. तर प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, कारण आज एकापेक्षा एक बेस्ट प्लेयर्स तुम्हाला या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. युवा मोर्चा चषक इताडेमध्ये खेळताना दिसतील, जगनशेठ पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथे रंगत असलेली ही भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा. सामना सुरू आहे टेंभौलीच्या विरोधात वाडेकर. अतुल भोईर अपील अँड गॉन. फायनली ब्रेक थ्रू दिलाय केतन म्हात्रेनं आणि पहिला धक्का लागत असताना वाडेकर संघाला. अतुल भोईर बॅक टू दी डगआउट. पंचवीस धावांची एक महत्वपूर्ण खेळी आणि एक चांगली सलामी देत असताना प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघाकरिता. आणि इथून आता नवीन बॅटर आणखी एक आयकॉन खेळाडू शुभम पाटील आलाय. 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल, लक्षात ठेवा. आणि आयकॉन फक्त 2च ओव्हर टाकू शकतात, या गोष्टीची नोंद घ्या. हे रूल्स आम्ही तुमच्यापर्यंत पहिल्या मॅच पासून पोहोचवलेत. आणि या स्पर्धेमध्ये 2 बाईक दिल्या जातील, 3 सायकल देखील या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल प्राइज स्वरूपामध्ये दिल्या जातील. परंतु मालिकावीरासाठीची बाईक दिली जाणार आहे, त्याच्यासाठी पहिल्या मॅच पासून तर फायनल मॅच पर्यंत सर्वच्या सर्व पॉइंट्स हे काउंट केले जातील, या गोष्टीची नोंद घ्या. थोड्याच वेळात मकरंद स्पोर्ट्स मानकोली संघ तुम्हाला खेळताना दिसेल आणि उत्तम शेठ पाटील यांचा संघ. ओ पहिलाच बॉल आणि यावेळेला वेट केला आणि डिस्पॅच केलाय. उत्तम पाटील साहेबांचं स्वागत आहे, षटकारानं झालंय. भव्य सिक्सर. आणि त्याच्यानंतर सर बॅटनं बॉलला भिरकावून दिले लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आयकॉन अमोल पाटील ऑन फायर. कल्याण डोंबिवली ग्रामीणचा सितारा आहे आणि त्यानं आज या ठिकाणी वाडेकर संघातून खेळत असताना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय. अफलातून फटकेबाजी. धावसंख्या बघता बघता 62 वेळ 62. ओ पुन्हा एकदा थोडासा बाहेर निघणारा बॉल अगेन्स्ट द स्विंग. अनदर गुड शॉट आणि एक सिक्सर. सोनारपाड्याचा स्टार अमोल पाटील लगातार 2 षटकार आणि बघता बघता आता जाऊन पोहोचलाय धावफलक.
68 या आकड्यावरती आणि वैयक्तिक 38 वर बॅटिंग करतोय. एकटा या ठिकाणी 38 धावा संख्येवरती फलंदाजी करत असताना मोनिशला कमबॅक करावा लागेल. आता यॉर्कर लेन पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी जमिनीला घरंगळता बॉल निघून गेला होता. ओह, धागानं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन दाखवलंय, अपील देखील झाली आहे, परंतु पुन्हा 2 धावा मिळतील का, की पहिल्या धावेसाठी की दुसऱ्या धावेसाठी आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. नागाच रिफ्लेक्शन कमालीचे होते. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. आता टीव्ही अंपायर महेंद्र भवर सर देखील जोडले जात आहेत. जसा बॅटर प्रयत्न करत होता सेकंड साठी, नागानं खूप चांगले रिफ्लेक्शन दाखवले त्या ठिकाणी. थेट यष्टांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न तर केला, परंतु बॅटर पोहोचला आहे की नाही ते आता पाहायला मिळेल. नॉट आउट, नाबाद म्हणजे एक अतिरिक्त धाव आता त्या ठिकाणी मिळेल आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना मोनिश पाटील अमोलच्या समोर यावेळेला आता कुठेतरी बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. ही लाईन चांगली होती, सातत्याने कुठेतरी बॅटरला जागा देतोय आणि हात खोलण्याच्या संधी देत होता मोनिश पाटील, परंतु आता कुठेतरी आता त्याच्या लाईनवर त्याने कंट्रोल दाखवले आणि एका धावेने स्कोर 71 या आकड्यावरती जाणार आहे. किंग स्कोरर अल्पेशजी गायकवाड आमच्या सोबत जोडले गेलेत. या स्पर्धेकरिता 3 दिवस त्यांची लेखणी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण लेखणीच्या जोरावर अल्पेशजी गायकवाड यांनी अनेक खेळाडूंना सत्य न्याय दिलाय. 71 धावा, राउंड द विकेट. मोदीचा बॉल फटका फसलाय. शुभम पाटील त्याची विकेट धोक्यात आहे. नागा धावतोय आणि 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्नशील राहिले, परंतु कॉलिंग झाली नाहीये आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. डीप मधून स्क्वेअर लेगचा फिल्डर येत होता, विकेट किपर नागाही प्रयत्न करत होता, परंतु तिथे मात्र जीवनदान मिळते शुभम पाटीलला आणि त्याच्यावरती मिळतात त्या 2 धावा. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 73 धावा, 73 रन्स, 74 धावात, माफ करा, 74 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल मोनिश पाटील, ओ अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, ऑफसाईडच्या बाहेर बॉल आणि तिथे फायनली डॉट बॉल आला आणि याचबरोबर आता इथून 5 षटकांचा केस संपन्न आणि 5 ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघाची आपल्याला बघायला मिळते. आणि आता ड्रिंक्स इंटरव्हल देखील आला, ड्रिंक्स ब्रेक असेल आणि तिथे मात्र स्ट्रॅटेजी आखली जाणार, प्लॅनिंग केल्या जाणार की इथून पुढे कशा पद्धतीने खेळ व्हावा. परंतु त्या अगोदर मकरंद स्पोर्ट्स मानकोले आणि प्रिन्स 11 गोरसई बी दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया की आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. आणि ही लॉन्चिंग तुम्हाला पाहायला मिळेल उद्या 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन 80वा, आणि या दिनानिमित्त प्राईड इन ब्ल्यू, पॅशन इन हर्ट्स अँड इंडिया इन स्पिरिट 70-70 स्पोर्ट्सची न्यू लॉन्चिंग उद्या तुमच्या बेटीस जवळच्या प्रत्येक शॉप मध्ये 70-70च्या फ्रँचायझी मध्ये ही टी शर्ट्स उपलब्ध होणार आहेत. जा आणि बाय करा, तुमच्यासाठी स्पेशल ऑफर. आणि ही स्पर्धा रॉयल वॉरियर्स प्रेझेंट मीरा भाईंदर चॅम्पियन ट्रॉफी 2026 उद्या 15 ऑगस्ट, आणि त्या दिनानिमित्त अनेक दिग्गज संघ तुम्हाला खेळताना दिसतील. मीरा भाईंदर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये वायू 11 बोनकोडे क्रिकेट गेम, मांडूप स्ट्रायकर, कांदारी किंग्स, सिल्वर स्टार, एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स, आकर्ष 11 व्ही लायन्स अँड शिवा फॉरएव्हर शिवई वॉरियर्स अशा अनेक दिग्गज संघ उद्या मीरा भाईंदर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळताना दिसतील. 70-70 स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. अमोल सध्या 42 वर बॅटिंग करतोय, 42 वर पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि टीमची टोटल 73 आहे 5 षटकांच्या अखेरीस. चांगल्या स्थितीमध्ये जय जलेश्वर वाडेकर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 6वं षटक सोहम पाटील आलाय. सोहमचा पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये होता आणि थेट भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. अमोलच्या बॅट मधून आलाय आणखी एक सिक्सर.
पाऊस जर पडत नाहीये परंतु धावांचा पाऊस पडलाय सध्या वाडेकर संघाने आणि 48 वर जाऊन पोहोचले अमोल पाटील. पहिला अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर तर त्यांना आता बनवलाय कारण पहिल्या मॅच मध्ये 38 होत्या त्या विनीत भगतच्या नावी आणि आता 48 वर अमोल पाटील पोहोचलाय. सोहम पाटील तयार. कट करण्याचा प्रयत्न होता ऑप्शनच्या बाहेर बॉल आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. ओव्हर नंबर 6 प्रत्येकी 7 षटकांचा सामना. 6वं षटक आता सध्या सुरू आहे आणि ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या त्या धावा मात्र वाडेकर संघाने आतापर्यंत बनवल्यात. 79 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. रती महारथी आज नांदकरच्या क्रीडांगणावरती युवा मोर्चा चषकामध्ये तुम्हाला खेळताना दिसतात. फुल टॉस आणि या षटकारासह युवा मोर्चा चषक इताडे मधील पहिला अर्धशतक झळकावले अमोल पाटीलनं. अमोल पाटील बॅट वर करायची आहे. ग्रामीणचा सितारा आहे, सोनारपाड्याचा स्टार आहे आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण मधून आलेला आयकॉन खेळाडू वाडेकर संघासाठी चमकलाय आणि त्याने ठोकलाय अर्धशतक. दे दणादण फटकेबाजी अमोल पाटीलची सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता 20 चेंडूंमध्ये 54 वरती जाऊन पोहोचलाय आणि सोहम पाटीलच्या विरोधात आलेला दुसरा सिक्सर. येतो बस ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे कारण येणाऱ्या डावामध्ये आणखी तुम्हाला स्टार पाहायला मिळतील परंतु हा स्टार नाही थांबणार. आणखी एक सप्राक पंच केलाय ऑन द टॉस पॉइंटचा वर्ण 1 more 6 वाले. क्या बल्लेबाजी हो रही है. तीसरा सिक्सर सोहम पाटीलच्या विरुद्ध अमोल पाटीलचा. दे दणका सध्या सुरू आहे क्रीडांगणावरती आणि या षटकारासोबत संघाची धावसंख्या 91 आणि 100च्या वर धावा आता नक्कीच पाहायला मिळतील ज्या वेगाने सध्या धावा सुरू आहेत. मानकोलीच्या विरुद्ध गोरसई बी दोन्ही कॅप्टन आपण आता टॉस करण्यासाठी यायचंय कारण शेवटचं षटक जसं संपेल आपण टॉस करणार आहोत. आणखी एक मोठा सामना दोन दिग्गज संघांमध्ये. भावेश पवार, विनीत माळी, दीपू माळी, पवन केने यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यातल्या त्यात आयकॉन ते वेगळे 4 त्यांचाही खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सोहम पाटील फुल टॉस आहे. फुल टॉस टाकत राहा. अमोल पाटील दिवसभर षटकार ठोकत राहणार. आणखी एका बॉलला भिरकावलाय मिड विकेटच्या बाहेर आणि इथे आलाय षटकार लागोपाठचा तिसरा आणि सोहमच्या ओव्हर मधला चौथा. अमोलच्या बॅट मधून आलेला सिक्सर. क्या बात आहे. सुजित पाटील घारिवलीचे उद्योजक ज्यांनी 1000चा आता कॅश प्राइज अमोल पाटील यांच्या खात्यामध्ये जमा केलाय. रिची जितू निलेश 11चे पुरस्कर्ते देखील आहेत आणि त्याही टीम मधून अमोल पाटीलला तुम्ही खेळताना बघत आले आहात. त्यांच्याकडून अमोलसाठी ते पारितोषिक आलंय आणि धावसंख्या 97. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलाय. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगल आता 6 षटकांचा खेळ संपलाय. 98 धावा या धावफलकावरती 6 षटकांच्या अखेरीस टीम प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर आणि आता नेहा स्पोर्ट्स टेंबोली संघाकडनं अंतिम षटक टाकण्याकरिता कोणता गोलंदाज येणार. ऑप्शन्स तर भरपूर आहेत. प्रतीक स्वतः चांगली गोलंदाजी करतो. मंदार गोराटकड या गोलंदाजाकडे मात्र आता चेंडू सोपवलाय. विश्वास दाखवलाय. आदित्य भोईर देखील एक चांगला ऑप्शन परंतु आता मंदारच्या हातामध्ये कॅप्टनने चेंडू सोपवलाय. त्याच्याकडनं अपेक्षा असेल की कमीत कमी धावांचं हे षटक यावं आणि कुठेतरी मोमेंटम जाता जाता का होईना टीम नेहा स्पोर्ट्स टेंबोलीकडे यावं. प्रयत्न तोच असेल परंतु समोर अमोल आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. तुटून पडलाय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल यावेळेला टर्न केला. ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक धाव तरी ते मिळाली. आदित्य आल्या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे
चांगला थ्रो चांगला गॅदर करत असताना विकेट किपर केतन आणि त्याच्यावरती मिळते सिंगलच्या सहाय्याने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत. $99 रन्स. मंदार शुभमच्या समोर आहे, बॉल हवेत. आता झेलची संधी आहे, प्रयत्न केलाय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हातांना स्पर्श केला परंतु धावा फलंदाजाला 6 देऊन गेलाय आणि इथे शुभमच्या बॅटमधून सिक्सर आणि आता 100 ओलांडली आहे. पहिला संघ या स्पर्धेतील. धडक काय फटकेबाजी केली, आता शुभमच्या बॅटमधून सिक्सर आलाय. ऑफ कटर विथ द स्विंग, जसा आतमध्ये आला अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये घेत असताना पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. 1 मोर बिग हिट, सिक्सर. षटकारांचा पाऊस पडलाय, धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये. कालच किंग ट्रॉफी मध्ये कालच या शुभम पाटीलनं मालिकावीराची बाईक देखील जिंकले, वडवली बीचा खेळाडू. बघा ग्रामीणच्या खेळाडूंवरती वाडेकर संघाने विश्वास दाखवलाय. ओ हो यावेळेला मात्र मंदारचा पलटवार आणि त्याच्यावरती मिळते विकेट. शुभम पाटील गॉन आणि इथे लागतोय दुसरा धक्का. आणि याचबरोबर आता संघाचे पुरस्कर्ते प्रणय कारभारी वाडेकरचे, त्यांच्याकडून 1000 कॅश प्राइज. त्यानं चांगला क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी केलाय परंतु त्याच्यावरती एक धाव मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 112 वर. आणि शेवटचा बॉल फेस करण्याची संधी असेल ती पुन्हा एकदा अमोल पाटील कडे, जो सध्या वैयक्तिक खेळतोय. ओ शेवटचा बॉल, शेवटी गोड केलाय, अंतिम चेंडूवरती देखील आलाय सिक्सर आणि धावा झाल्यात एकूण धाव फलकावरती 118 धावा आणि 119 धावांचं भलं मोठं आव्हान आता पार करावं लागेल. ते नेहा स्पोर्ट्स टेंबवली या संघाला. अमोल पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि वैयक्तिक त्यानं 74 धावा नाबाद बनवल्या. फलंदाजी आवडली असेल तर अमोल पाटील साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. दर्जेदार बॅटिंग, दर्जा स्टँडर्ड किती मोठा आहे अमोल पाटीलच्या या क्रिकेट खेळामधील ते त्यानं दाखवून दिलं. 10 षटकार, 74 धावा नाबाद आणि 118 धावा. परंतु आता पाहायला विसरू नका केतन म्हात्रेचा पलटवार, प्रतीक पाटीलचा पलटवार आणि नागेश वाडेकर नागाचा तो फॉर्म. म्हणून मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र युवा मोर्चा चषक इताडे 2026. आणि आता आपण करूया टॉस. गोरसई बीच्या विरुद्ध मानकोली. चला मानकोली संघ कर्णधार आपण टॉस साठी दाखल झालेले आहेत. चेक. आणि मानकोली संघाचे पुरस्कर्ते उत्तम शेठ पाटील, मुठवळ गावचे पोलीस पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण मंचावरती यावं. मानकोलीची कॅप्टन मकरंद या नावानं मानकोली संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि मी कॅप्टनला विनंती करणार आहे की आपण लगेचच टॉस करण्यासाठी यायचं आहे. मी आदरणीय काशीनाथ बजागे सरपंच किरवली इताडीचे मी त्यांना विनंती करणार ज्यांच्या टॉस
शेक 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 आदरणीय काशीनाथजी बजागे यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. चला. दोन दिग्गज कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि बजागे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण करतोय टॉस जेथे गोरसई बी विपक्षामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल ते अर्थातच मानकोली. आपण टॉसची माहिती देतोय अर्थातच युवा मोर्चा चषक 2000 जगन युवा जगन पाटील कॉल बट युवा मोर्चा मंचावरती बस आता निर्णय अजून येणं बाकी आहे. टॉस जिंकलाय टीम मानकोली ना. निर्णय काही क्षणातच गोरसई बीच्या विरुद्ध मानकोली नेक्स्ट मॅच. परंतु आता आवाज योगी पाटील सरांचा नेक्स्ट इनिंग मध्ये. थँक्यू. हॅलो हॅलो धन्यवाद समीर ठाकरे. जबरदस्त मात्र या ठिकाणी पहिल्या डाव आपण पहिल्या डावामध्ये एक्झॅक्टली 118 धाबांचा पाऊस पाडलाय प्रणय इंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघाला आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला अमोल पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. 74 वरती तो नाबाद राहिला. त्याला चांगली साथ मिळाली अतुल भोईर आणि मिस्टर शुभम पाटीलची आणि त्या अर्धशतकीसाठी संघाचे पुरस्कर्ते प्रणय शेठ कारभार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलामीची जोडी प्रतीक पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल नागेश्वर उर्फ नागा हे दोन सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत. म्हणजे सुरुवातीपासूनच मात्र या ठिकाणी हायलाइट क्रिकेट न्या 11 जर्मन टेंबुली संघाला मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. कारण समोर लक्ष आपण जर पाहिलं तर 119 धाबांचं लक्ष उभारलंय आणि त्यासाठी त्या मात्र प्रतीक पाटीलची बॅटिंग नागाची बॅटिंग आणि त्याचप्रमाणे केतन मात्रेच्या बॅटिंगकडे आता सर्वांच्या नजरा असतील. त्यात काही शंका नाही. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार. या स्पर्धेतील दुसरा सामना हाय स्कोरिंग परंतु हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. नागेश वाडेकर स्ट्रायकिंगला पाहतो. प्रतीक पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अतुल पाटील. अतुल भोईर. अतुलनं बॅटिंग देखील अतुल्यमय केली परंतु आज गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी सुरुवात करून तो देईल. वारे सुद्धा आपण पाहतो की सोसासाठी मात्र वाहत आहेत आणि त्या वाऱ्याचा फायदा फलंदाज इकडे मात्र घेण्याचा प्रयत्न करतील का. पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि थेट फेकून दिला स्क्रीनच्या डोक्यावरून. हा पहिला नागाचा वार त्याच्यावरती आला षटकार. आणि प्रॉपरली टायमिंग देखील पाहिलं. अतुलचं स्वागत देखील त्या ठिकाणी षटकाराने केलंय. इकडे मात्र कमी गतीने टाकला बॅकफुटला गेला कट केलाय परंतु डीप कव्हर पॉईंटला छत्रशी पाहायला मिळतात. सिंगल रन्स. मग ते कुठेतरी समजदारी दाखवण्याचा प्रयत्न करतोय नागा कारण त्याला देखील माहिती की 7 षटकांचे सामने आहेत आणि प्रत्येक षटक आपण जर पाहिले तर आपल्या जेवढा वेळ आपण खेळपट्टीवरती टिकून राहू त्याचा मात्र आपल्या संघाला लाभ होऊ शकतो. या ठिकाणी द वॉरियर्स ऑफ नानकर अक्षय थेटे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल अतुल समोर आहे. प्रतीक पाटील कटरचा वापर केलाय पडल्यानंतर चेंडू मात्र पाहिला तर झपकन बाहेरच्या दिशेने निघालाय आणि आज ज्या गोलंदाजाने कटरचा मात्र वापर केलाय सुक्या विकेटवरती तो गोलंदाज मात्र प्रभावित कामगिरी करून गेलाय आणि आता मात्र अतुल भोईर देखील मात्र त्याच चेंडूचा मात्र इथे वापर करतोय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय बिनगडी बाद 7 धाबा 119 तर
लक्षाचा पाठलाग सुरू आहे. इकडे मात्र ऑन साईडला उकळण्याचा प्रयत्न, फ्लॅट चेंडू गेला आणि स्क्वेअर लेगच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणि या ठिकाणी नेहा स्पोर्ट जॉनमान टेंबुली संघाला लागणारा पहिला धक्का प्रतीक पाटील ची खेळी इथं मात्र संपुष्टात. ज्या खेळाडूची सर्वांना आतुरता होती तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिस्टर केतन म्हात्रे या जोडीवरती आता मात्र सर्वांच्या नजरा असतीलच. नागाने देखील सुरुवात केली षटकाराने, परंतु आता केतन म्हात्रेची इनिंग इकडे मात्र कशा रीतीने मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण लक्ष पाहिलं तर फार मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो की कुठलाही लक्ष मात्र मोठं किंवा कुठलंही लक्ष छोटं नसतं. कारण जो संघ 1% सरस कामगिरी करेल तोच नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो, विजेत्या दिशेने मात्र वाटकर करत असतो. आणि तो 1% सरस कामगिरी आपल्याला या ठिकाणी न्या स्पोर्ट जी हनुमान टेबल संघाच्या वतीने पाहायला मिळेल का. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर निघाला, केतनची विकेट डोक्यात आणि विकेट किपरने कुठल्या प्रमाणात मिस्टेक केली नाही. मिस्टर प्रणित पाटीलचा हा जल्लोष पहा, कारण त्याला देखील माहिती की आज आपण सामन्यामध्ये वाघाची शिकार केली. केतन आला आणि माघारी परतला. दुसरा धक्का लागत असताना टीम टेंबिवली संघाला. या षटकामध्ये अतुल भोईरचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्याच चेंडूवरती त्याच्या आगे षटकार आला होता. परंतु त्याच्यानंतर जबरदस्त मात्र बाउन्स बॅक टू बॅक 2 विकेट. सुरुवातीला प्रत्येकला त्याने मात्र शून्यावरती माघारी पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती केतनने देखील हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेत आणि विकेट किपर प्रत्येक पाटीलला चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत घारी प्रमाणे नजर ठेवली आणि शेवटच्या मोमेंटला मात्र आपल्या हाताची उंचल बाहेर काढली. आणि त्या ठिकाणी पाहू शकाल तर मात्र स्मशान शांतता धकाउटमध्ये आपण पाहतोय टेंबिवलीकरांच्या. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जरी ते एखादा बॅटर जर मात्र चांगली इनिंग खेळतोय तर इथे देखील मात्र धावांचा पाठला होऊ शकतो. त्यासाठी आता मात्र मोनिश पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती आपल्या संघाला सावरण्यासाठी. अतुल भोईर इज ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये आता मात्र पर्यंत आपण जर विचार केला तर एकही गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट केली नाही. की पहिला गोलंदाज पहिला बहुमान आज अतुल भोईर आपल्या नावावरती मात्र या ठिकाणी पटकावणार का. लेफ्टी राईटी आता मात्र कॉम्बिनेशन आपण पाहतोय. धावसंख्या 7-7 लागणार हा दुसरा धक्का टीम नेहा स्पोर्ट जर्मन टेंबिवली संघाला. आणि त्याच्यामुळे आता मात्र फील्डिंग मध्ये देखील आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. मोनिश पाटील खेळण्यासाठी सज्ज. हॅट्रिक बॉल पंच केलाय, वोट शॉट पॉइंटच्या डोक्यावरून भिडकावून दिलाय. पहिल्याच चेंडूवरती आलाय हा षटकार. या ठिकाणी ज्या दिशेने मात्र लेफ्टी बॅटरसाठी मात्र वेगाने वारे वाहत आहेत त्या वाऱ्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न मोनिश पाटीलने केलाय. आणि तुम्ही सध्या पाहू शकाल प्राईड इन ब्ल्यू फॅशन इन हर्ट इंडिया स्पिरिट 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून मात्र ही न्यू जर्सी लॉन्चिंग मात्र केली जाणार आहे 15 ऑगस्टच्या निमित्तानं. जरूर तुम्ही आपल्या जवळच्या शॉपमध्ये जरूर व्हिजिट द्या आणि तुम्ही हे टी शर्ट मात्र त्या ठिकाणी खरेदी करू शकता. दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतो गोलंदाज शुभम पाटील. अनेक वर्ष आपण पाहिली की कल्याण डोंबिवली वडवली गावासाठी सातत्याने मात्र चांगली कामगिरी करत आला. आणि कालच्या दिवसात आपण जर विचार केला तर किंग्स ट्रॉफी मध्ये मालिकावीर म्हणून बाईक जिंकली आणि आज थेट नंतरच्या मैदानावरती आला. परंतु पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याला मात्र या ठिकाणी भिडकावलाय बॉर्डरलाईनच्या पलीकडे कव्हरच्या दिशेने येणारा नागाच्या बॅटमधून चौकार.
पहिल्या षटकामध्ये अतुल भोईरने खर्च केला होता 13, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने मात्र संघाला प्राप्त करून दिले. इकडे मात्र बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये थोडीशी बिघाड पाहायला मिळाली. चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय वाईटच्या स्वरूपात, आय थिंक पहिली एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव खर्च केली. प्रणय इंटरबाजी जय जलेश्वर वाडेकर हा संघ मात्र सध्या आपण पाहतोय धावाचा संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरीकडे नागा बरसलाय आणि हा देखील चेंडूला मात्र या ठिकाणी भिडकावून दिलाय लॉंग ऑफच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ताजा प्रमाणे गावदेवी स्पोर्ट नांदकरचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी सुसज्ज क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलाय आणि त्यामुळे त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये नागा तो सब कुछ मुमकिन आहे, याच आता मात्र उद्दिष्टाने आता या ठिकाणी खेळ करावा लागेल. न्यास स्पोर्ट जी हनुमान टेंभुर्णी संघाला आणि चांगली साथ द्यावी लागेल. त्या ठिकाणी मोनिश पाटील देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूने फेस करत असताना पहिल्या चेंडूने त्यांनी फेस काढला, षटकारांना डावाला सुरुवात केली आणि या एका धावेच्या साईड संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना 25 आकड्यावरती ओहो प्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूची लाईन देखील आता मात्र थोडीशी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली, कारण हा चेंडू देखील लेस्टम सोडून चाललाय. दुसरा स्क्वेअर बॉल या षटकामध्ये आपण पाहतो शुभम पाटीलच्या भातातून बाहेर निघालाय. धाबा कशा येतात ते महत्वाचं नाही, धाबा येणं आता मात्र फार गरजेचं झालंय. आणि आज फॅन फॉलोईंग देखील भरपूर संख्येने आपण पाहतो. क्रीडा हा सामना पाहण्यासाठी संपूर्ण देवरुंग गावातील क्रिकेटच्या चाहते आपल्याला क्रीडांगणाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. येथे मात्र चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू जाऊन अगदी अंगाला धडकलाय. मोनिश पाटील तिकडे मात्र बीट झालाय. डॉट बॉलची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा षटक समाप्तीच्या वाटेवरती पुन्हा मात्र 30 लाईन, पुन्हा चेंडू जाऊन अगदी बॉडीला धडकला. बॅक टू बॅक येणारा दुसरा डॉट बॉल, वापसी चांगली राहिली या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभम पाटीलनं, कारण दोन्ही गोलंदाज आपण विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका आला, परंतु त्याच्यानंतर दोघांनी मात्र चांगला बाउन्स बॅक करून दाखवलाय. धावसंख्या स्थिर 26, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा उचली घेणारा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू किती वेगाने गेलाय त्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आणि सलगचा तिसरा डॉट बॉल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 119 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना न्यास स्पोर्ट टेंभुर्णी संघाने आतापर्यंत धावा जोडल्या 13च्या गतीनं 26. अतुल भोईरने देखील 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून शुभमने देखील त्या ठिकाणी 13 खर्च केल्या. समीकरण आपण पाहिलं तर अजून 5 षटकांचा खेळ शिल्लक, म्हणजे एक्झॅक्टली अजून 30 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 30 चेंडूमध्ये 93 धाब्यांची अजून गरज हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो, पाहायला विसरू नका, कारण एका बाजूला मुठवलचे पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांनी संघ मात्र पुरस्कृत केला स्पर्धेमध्ये मकरंद स्पोर्ट मानकोली संघ, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर माजी सरपंच वाशिरेचे विश्वास शेठ पाटील यांनी संघ मात्र पुरस्कृत केलाय प्रिन्स जय बजरंग स्पोर्ट भावाली ब. धाबातील तिसरं षटक अतुल भोईर कंटिन्यू आणि मानकुली संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. म्हणजे तुम्हाला गोरसे संघ प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळेल या सामन्यानंतर, परंतु या सामन्यामध्ये विजय ची जी माल आहे ती कुठल्या संघाच्या गळ्यामध्ये पडेल. अतुल आलाय, अतुलने मात्र पावसाळ राऊंड विकेट सुरुवात केली. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर गेला, नागाने थोडासा दूरवर घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे फार मोठा गॅप राहिलाय आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. थोडंसं शांततेचं वातावरण सध्या आपण पाहतोय, परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती नागा राहणार आहे असं वाटतं की नागा नावाचा वादळ कदाचित या सामन्यामध्ये येऊ शकतो. पुन्हा हुक केलाय, फटक्याला उंची देखील जास्त मिळाली आणि जे अंतर कापायचं होतं ते अंतर सुद्धा कापलंय, कारण चेंडू मात्र लँडिंग झालाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. म्हणजे आपण पाहिलं की पहिल्या डावामध्ये अमोल पाटील या नावाचा वादळ आला आणि आता मात्र कुणीतरी नागेश वाडेकर उर्फ नागाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. षटकार आलाय आणि त्या षटकाराच्या साह्याने 32 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कमी गतीने चेंडू टाकलाय, हा देखील चेंडू उडवलाय, हवेत जास्त उंची जास्त पाहायला मिळाली आणि शत्रक्षकापासून दूर चेंडू लँडिंग झालाय. म्हणजे असं वाटतं की आज लक फॅक्टर देखील नागाच्या पाठीमागे ऑन आहे आणि पाहता 2 धावा देखील या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या, कारण
जेवढा महत्व आता मोठ्या फटक्यांना आहे तेवढाच महत्व आता सिंगल डबलला सुद्धा आहे आणि त्याच्यावरती आता मात्र कुठेतरी जोर देण्याचा प्रयत्न करतायत दोघे फलंदाज. पहिल्या दिवसाच्या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपण सीमेरेषेच्या चौफेर बाजूने लक्ष केंद्रित केलं तर मात्र अधिक संख्येने प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात आणि भरपूर संख्येने प्रेक्षक आमच्या 70 यूट्यूब या वाहिनीवरती जोडलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या पुढे जात असताना 34 आकड्यावरती 34. पुन्हा मात्र या ठिकाणी कटरचा वापर केलाय. पुन्हा मात्र इथे पंच करण्याचा प्रयत्न चेंडूचा लागते कव्हरला दीपती प्रोटेक्शन पाहतोय कव्हर पॉईंटला चेंडू ती वेगाने येत आहेत. धावलेला एक दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी 2 धाबा सहजपणे पूर्ण. थोडासा प्रतीक पाटील देखील आता मात्र नाराज दिसतो कारण त्यांना देखील माहिती की एका एका धावेला फार महत्व आहे कारण स्पर्धा फार मोठी आहे आणि जर या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर मात्र छोट्या छोट्या ज्या चुका तुम्ही करतायत त्या देखील तुम्हाला मात्र इथे टाळाव्या लागतील. कारण आपण नेहमीच पाहिलं की छोटी छोटी चूक देखील आपल्या संघाला कधी कधी नेहमी भारी पडत असते कारण चुकीला माफी नाहीये. दुसऱ्यांदा दुहेरी धाव मात्र या ठिकाणी पलून पूर्ण केली. पुन्हा एकदा अतुल भोईर आणि त्यानंतर नागाचा पुन्हा वार. वा का बॅटिंग करतोय आणि चेंडूला थेट भेडकावून दिलाय वारिश लॉंगांच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. करण्यात आलं होतं कॉम्बॉक्स मध्ये की हा चेंडू येणार आणि तो चेंडू आलाय अतुल भोईरच्या भात्यातून. या षटकातील शेवटचा बॉल डॉट आणि इथे मात्र पाहू शकाल 3 षटकांचा खेळ देखील मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 119 चा लक्ष्याचा पाठला करत असताना टीम न्यासपूर टेंबूर संघाने आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडल्या 42. एका बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रणयजी कारभारी यांनी मात्र आज वाडेकर संघाला स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला आणि दुसऱ्या पत्र या विभागातील बैलगाडा क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. लक्षा बैलाचे मालक माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंचे श्यामचंद दलवी साहेबांनी या संघ मात्र स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. जर्मन टेंबोली आणि आज त्यांच्या सुकन्याच्या नावानं नेहाच्या नावानं मात्र संघ खेळतोय आणि असं वाटतं की मात्र सामना क्लोज जाणार आहे त्यात काही शंका नाहीये कारण 3 षटकामध्ये ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा मात्र फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि अजून पाहिलं तर यानंतर 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. परंतु इथे कॅप्टन्शिपमध्ये आपण पाहिलं तर इथे कंटिन्यू पुन्हा शुभमला मात्र इथे ठेवलाय. अतुल भोईरचा 2 षटकांचा स्पेल संपवणं आणि आता मात्र शुभम पाटील एज अ आयकॉन म्हणून संघामध्ये खेळतोय आणि त्याच्यावरती पुन्हा मात्र संघाच्या संघनायकानं जबाबदारी टाकली आणि त्या जबाबदारीनं मात्र इथे खेळ शुभम पाटील या दुसऱ्या स्पेलमध्ये साकारणार का. आणि दुसऱ्या पत्रात आपण मोनिशचा विचार केला तर डावाला सुरुवात षटकाराने केली परंतु त्याच्यानंतर लागोपाठचे 3 डॉट खेळलाय ते विसरून त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात या षटकामध्ये मात्र करावी लागेल. ओहो पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकेल लक्ष्मचा मारा परंतु अगदी बॉडीला चेंडू धडकलाय आणि त्याचवेळी पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. नागा जेवढा वेळ स्ट्रायकिंगला राहणार तेवढा फायदा न्यासपूर टेंबोली संघ उचलण्याचा प्रयत्न करेल कारण चांगल्या टच मध्ये आहे चांगल्या मूड मध्ये आहे. मूड फ्रेश करणारी फलंदाजी सध्या तो मात्र साकारतोय परंतु आता मात्र कुठेतरी इतर फलंदाजांना देखील मात्र नागाला साथ द्यावी लागेल आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं मोनिश पाटीलला करावा लागेल कारण 4था डॉट तो खेळलाय. इथे मात्र लेग बॅटच्या सुरुवात 1 धाव 43 धाबा ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले होते फुलटॉस होता परंतु ऑनचला मात्र पाहू शकाल टर्न केलं चेंडूला वेगानं आणि क्षेत्रक्षकाला मात्र चेंडूने दिली हुलकावणी आणि आला या ठिकाणी टेंबोलीकरांसाठी नशिबाचा चौकार. आणि आता मात्र लक्षा बैलाची हवा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का ज्याप्रमाणे नागा सध्या बरसलाय चौकार येतात षटकार येत आहेत आणि वैयक्तिक 38च्या धावसंख्येवरती तो खेळतो. इकडे मात्र बॅटची लीड गेज डाऊन दी बॉल विकेट किपर प्रतीक पाटील आलाय प्रणित पाटील आय थिंक त्याने पकडलाय या डाबातीला दुसरा झेल आणि संपन्न झालाय नागेश वाडेकरचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागला टीम न्यासपोर्ट जय हनुमान टेंबोली संघाला.
आणि पाहू शकाल निराश पावलं आता मात्र नागा देखील आता दगावटकडे वाटचाल करतो. त्याची तुम्ही बॅटिंग पाहू शकाल, काय सुंदर खेळत होता, परंतु कुठेतरी असं वाटतं की त्याच्या इनिंगला मात्र नजर लागली असावी. 38 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि विकेट फॉल जर पाहिलं तर पहिला विकेट 7 वरती पडला, दुसरा विकेट देखील 7 वरती पडला आणि त्याच्यानंतर तिसरा गडी 47 या आकड्यावरती नागा बाद झालाय. आणि आता मात्र मोनिश पाटीलच्या सोबतीला नवीन फलंदाज आदित्य भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 47. अजून लक्ष पाहिलं तर फार दूर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. मगाशी देखील समीरने सांगितलं की खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायला देखील वेळ लागत नाही आणि ती वेळ आता मात्र इथून बदलली जाणार का टीम निहास्पोर्ट जर्मन टेंबुली संघाची. हो, फुलटॉस आहे, प्रॉपरली कनेक्शन नाही, चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगालत गवताला घासत पुसत बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर आहेत आणि फिल्डिंग देखील चांगले पाहायला परंतु फेकी थोडीशी रॉंग हॉर्न आणि त्याच्यामध्ये मात्र सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावेने मात्र आपल्या डाबाला सुरुवात केली आदित्यनं आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती जात असताना 70 स्पोर्ट लाईव्ह वरती स्पर्धा सध्या आपण पाहतो आणि भरपूर प्रेक्षक आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अजूनही मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर 70 धाबांची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल, ओ हो हो हो, काय फटका खेळलाय, शॉट ऑफ द आफ्टरनून आदित्य भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार. काहीच केला आणि काय जबरदस्त टायमिंग पाहिला आपण, सहजपणे सीमारेषा ओलांडली आणि आता मात्र आणखी परफेक्टली यॉर्कर. पन्नाट वेग देखील मात्र त्या यॉर्कर मध्ये पाहायला मिळाला. वार पलटवार हा खेळ सध्या आपण पाहतो या चालू सामन्यामध्ये आणि चौथा षटकाचा खेळ देखील मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 55, अब तक 55. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण 13 पाहिल्या, तिसऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाजांनी मात्र पलटवार केला, 16 धावा तिकडे अतुल भोईरनं खर्च केला आणि त्याच्यानंतर शुभम पाटीलनं या षटकामध्ये 12 खर्च केला आणि या ठिकाणी सर भावेश पवार यांचं देखील शुभ आगमन झालं. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊ असताना आपण बाबा आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अनेक स्पर्धा मोठमोठ्या आपल्या भेटीस येतात आणि त्यापैकी ही एक सन्मानाची स्पर्धा आपण पाहणार आहोत. संदीपजी नाईक प्रतिष्ठान व वायू इलेव्हन नवी मुंबईच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ठाणे जिल्हा चॅम्पियन लीग 2026 पर्व पहिलं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीपजी नाईक गणेशजी नाईक साहेबांच्या नावाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 4 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 2 लाख, तृतीय क्रमांकासाठी 50,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील 50,000 रुपयाचं पारितोषिक असेल. मालिकावीर म्हणून तुम्हाला 2 व्हीलर त्या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहे. दिनांक 19 ऑगस्ट ते आय थिंक प्लेअर ऑक्शन होणार आहे देवाडिया भवन हॉल सेक्टर 12 नेरूल वेस्ट नवी मुंबई या ठिकाणी. स्पर्धेचं कालावधी दिनांक 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 रामलीला क्रीडांगण सारसोले नेरूल वेस्ट नवी मुंबई या ठिकाणी स्पर्धा तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका, परंतु ही स्पर्धा देखील तुम्ही पाहायला विसरू नका. पाहत राहा, ऐकत राहा. युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली साकारली जाणारी स्पर्धा जॉन्सफोर्ड इताडी संघाची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पुन्हा इथे मात्र पाहू शकाल कटरचा वापर केलाय गोलंदाज प्रणित पाटील आलाय आणि प्रणित देखील त्या ठिकाणी बिटकडे आय थिंक भाटची कडा आणि फलंदाज मोनिश पाटील इज गॉन. शकला ठिकाणी कॉडबे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बास झालाय. फक्त 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्या मात्र नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आला वेदांत पाटील. या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मात्र कुठेतरी न्यासपोर्ट जर्मन टेंबुली हा संघ मात्र थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतो. याचं कारण टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज आपण जर विचार केला तर मात्र एक नागाला आपण वगळलं तर मात्र हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत.
खास करून केतन मात्रेवरती सर्वांच्या नजरा होत्या, परंतु तो शून्यावरती मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये बाद झाला आणि त्याच्यामुळे आता मात्र आदित्य भोईरच्या सोबतीला वेदांत पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. फटका हवेत केला, उंची जास्त मिळाली, डीप द प्रोटेक्शन आहे, चेंडू खाली चालला क्षेत्ररक्षक आणि तिकडे मात्र हो तिसऱ्या अटेमध्ये देखील झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू शेवटच्या क्षणाला धरणीला दान झाला आणि तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धाब्याच्या साह्यानं संघटित धावसंख्या पुढे जात असताना 57 धाबा फलक्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे आणि समीकरण 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 62 धाबींची गरज. पुढचा बॉल प्रणित राऊंड विकेट आलाय. हो लेस्टम उडवण्याचा प्रयत्न होता प्रणितचा, परंतु चेंडू लेस्टम सोडून गेला आणि त्याच्यामुळे पंचांचे दोन्ही समांतर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये जेपी पॅनलने देखील अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. जय पवार सर आज आमच्या सुप्तीला आहेत, त्याचप्रमाणे उमेशजी केने सर आणि महेंद्रजी भवर सर ही त्रिमूर्ती सध्या आपण पाहतोय. आतमध्ये येणारा बॉल इन कटर, वा काय चेंडूच्या हाताने करतोय प्रणित. जेवढे मात्र डॉट पर्सेंटेज जर आपल्या इकडे पाहायला मिळाले तर मात्र कुठेतरी टेंबूर संघ अजूनही मात्र दडपण येऊ शकेल, परंतु मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. त्या मोठ्या फटक्याच्या तुम्हाला शोधात तिथून जावं लागेल. हो फटका चांगला सजवलाय, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर वेदांच्या बॅटमधून निघालाय षटकार. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आणि इकडे मात्र वेलकम वेलकम बाउंड्रीज वेदांच्या बॅटमधून निघत असताना बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. नाहीये कारण या 2 षटकारांना आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये जान टाकली आहे वेदांत पाटीलनं, कारण 13 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 49 धावींची गरज. मॅच ऑन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रणित सुरुवात चांगल्या प्रमाणे केली, परंतु त्याच्यावरती आता हल्ला चढवलाय, कारण वेदांत देखील सांगितलं की आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय आणि त्याच्यावर आता मात्र या ठिकाणी वाह परफेक्टली यॉर्कर आणि एक्झॅक्टली चॉप केलाय. खराब चेंडूची कशी वाट लावायची आणि चांगल्या चेंडूला कसं सन्मान द्यायचं हे वेदांत पाटील ठाऊक आहे आणि अखेर प्रणितचा स्पेल देखील मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 5 षटकांचा खेळ संपन्न आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 119 धाबांचा पाठलाग करत असताना 71 धावा फलक्यावरती, म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 48 धाबांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली 12 चेंडूमध्ये 8 षटकार मारायचे आहेत. जर हा कॅल्क्युलेशन जर तुम्ही इथे केला तर तुम्ही हा सामना जिंकू शकता आणि ती ताकद आदित्यकडे देखील आहे, वेदांतकडे देखील आहे, कारण आदित्यच्या बॅटमधून आपण एक षटकार आतापर्यंत पाहिलाय. वेदांतने देखील 2 षटकार मारलेले आहेत आणि आता मात्र तुम्हाला 12 मध्ये 8 षटकार मारायचे आहेत. षटक क्रमांक 6 आणि 6वा षटक टाकण्यासाठी सर्वेश पाटील आलाय. आता सर्वेशने कशा रीती सर्वे केला या सामन्याचा एक्झॅक्टली त्यालाच मात्र हा गेम प्लॅनिंग माहिती असेल. आता त्याची रणनीती काय असेल आणि आता मात्र सर्व प्रश्नांची उत्तर मात्र या ठिकाणी वेदांत पाटील आणि आदित्य भोईरला मात्र द्यावं लागेल. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये 48 धाबींची गरज. जबरदस्त स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. ऑल इंडिया आयकॉन देखील आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि विभागातील सर्वात मोठी स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 जगनजी पाटील साहेबांचा नेटवर्क फार लॉंग आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र साकारली जाणारी स्पर्धा जानूस्फोट इताडी संघाच्या वतीनं सायनाजी पाटील, श्रीकांत मगर यांची देखील अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली, परंतु इथे 12 मध्ये 48 होणार का? पहिल्याच बॉल कटरचा वापर केला, इकडे मात्र फटका फसला हवेत. अमोल पाटील डाऊन दी बॉल, नो मिस्टेक आणि इकडे मात्र मिळाली पहिल्याच चेंडूवरती सर्वेश पाटीलला विकेट.
रबर के गबर दबंग दीपू देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि मुठवलचे युवा उद्योजक रणजित शेठ पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. समीकरण 12 मध्ये 48 होत्या, परंतु पहिल्या चेंडूवरती सर्वेशनं मिळवली विकेट्स. म्हणजे आता समीकरण असेल 11 बॉल 48 ची गरज. आणि आता मात्र मनीष पाटील आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. जास्त कट्टर मात्र पाहायला मिळाला. पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि त्याच्यामुळे अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावा इकडे मात्र पाहायला मिळत आहेत. 11 मध्ये आता या ठिकाणी 47 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बाकपदार डिलिव्हरी पडल्यानंतर या ठिकाणी पुन्हा चेंडू मात्र जास्तीत बाहेर निघालाय आणि त्याच्यामुळे पुन्हा पंचाची दुनिया समांतर पाहायला मिळत आहेत. धावा आता मात्र अतिरिक्तच्या येत आहेत की बॅटच्या स्वरूपात येतं हे महत्वपूर्ण नाही. धावा येणं आता मात्र या ठिकाणी गरजेचं आहे. कारण समीकरणामध्ये पुन्हा बदल होणार. 11 चेंडू आणि आता मात्र 46 ची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे याची देखील आपण नोंद घ्या. पुढचा बॉल सर्वेश. आता मात्र थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. बॅटर एक्झॅक्टली मनीषचा आपण विचार केला तर मात्र ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर शफल झाले होते, परंतु तिथे देखील प्रॉपरली मात्र संपर्क झाला नाही. आणि त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. हलुलू आता मात्र टेंबुली संघ मात्र विजयाकडे आय थिंक जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांना देखील माहिती की शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकू शकत नाहीये. आणि त्यांचे आपण जर सोच जर पाहिली तर अजूनही मात्र आय थिंक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि तुम्हाला नेहमीच कुठल्याही क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. परंतु सर्वेश पाटील काय चेंडूला वळवतो या ठिकाणी घोडा विकेटवर देखील. परंतु या ओव्हरमध्ये तिसरा वाईड आलाय, याकडे त्याला मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. या सिंगलच्या सहाय्याने संघटित धावसंख्या 76 76 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. मोठ्या पटक्याची गरज. परंतु इकडे मात्र पाहू शकाल लिडिंग एज चेंडू हवेत. यष्टीरक्षक जरूर चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरचा झेल दुहेरीचा प्रयत्न पुन्हा तिकडे मात्र केला जातोय. परंतु इथून आता सिंगल डबल काही तुम्ही सिद्ध करू शकत नाहीये. कारण चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे. कारण 9 चेंडू तर शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 41 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला वार करावा लागेल. चेंडूला मात्र सातत्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवावं लागतील आणि तो कार्य आता मात्र इथून आदित्य आणि मनीष करणार का. डगआउटमध्ये आता मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. असं वाटलं होतं की मात्र धाबांचा जो चेस आहे तो मात्र प्रॉपरली पाहायला मिळेल. परंतु म्हणतात ना क्रिकेटमध्ये जो चांगला खेळेल तोच मात्र पुढे वाटचाल करत असतो. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 9 चेंडू अजून शिल्लक, 41 ची गरज. परंतु त्या ठिकाणी मनीष ज्याप्रमाणे आपण मोनीसचा खेळ पाहिला त्याच अनुषंगाने आता मात्र मनीष देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सास पडत आहेत. कारण चेंडू आता मात्र आय थिंक डॉट जर आपण पाहिले तर परवडणारे नाहीत. कारण आता मात्र इथून प्रत्येक चेंडूचा भाव मात्र भरपूर वाढलाय. जसा सोन्याचा भाव वाढलाय तसा आता मात्र इथे प्रत्येक चेंडूचा भाव वाढलाय. कारण 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी 41 धाब्यांची गरज. हाय स्कोरिंग सामना सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. टेंबोली विपक्ष वाडेकर. पुन्हा मात्र या ठिकाणी लेग ब्रेकचा अंदाज. पुन्हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चाललाय. 4था स्क्वेअर बॉल या षटकामध्ये आलाय. कारण सर्वेशने देखील आय थिंक प्लॅन केलाय की आपण बॅटरच्या झोनमध्ये चेंडू टाकायचे नाहीत. जरी एक्स्ट्रा रन्स गेला तरी हरकत नाही आणि त्याच्यामुळे दूर ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. आता आतमध्ये येणारा बॉल. वा काय गोलंदाजी करतोय. आणि नेहमीच म्हटलं जातं की फिरकीचा माहेरघर वाडेघर आणि त्याच गावाला मात्र बिलॉंग करणारा हा गोलंदाज सर्वेश पाटील. चांगली गोलंदाजी आणि आता मात्र कुठेतरी या सामन्यावरती आता मात्र एक मजबूत पकड करत असताना या ठिकाणी प्रणय इंटरबाजी जय जलेश्वर वाडेकर. कारण आता मात्र आपण विचार केला तर 6 बॉल 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची गरज. या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा आतमध्ये आलाय. परंतु कुठेतरी हाईक फॅक्टर यस तेच पंच सांगत असताना आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी वाईटची धाव अजून मात्र ती ऍड केली जाईल. म्हणजे तुम्हाला 7 मध्ये 7 ठोकावं लागतील. त्यावेळी तुम्ही आता मात्र या धाबाचा पाठलाग इथून करू शकता. आणि तो कारनामा आज टेंबुलीकरांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का. नाहीये. चांगला बॉल लावडा फील. परंतु त्या ठिकाणी पंचाने देखील आपली फेटाळले. परंतु सर्वेचा देखील मात्र इथे कौतुक करावं लागेल. एक्स्ट्रा चेंडू जरूर त्याने हाताळले परंतु त्याच्या अगेन्स्ट एकही मोठा फटका आला नाहीये. दोन्ही फलंदाज त्याने मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं आणि आता मात्र कुठेतरी जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र या स्पर्धेतून वाडेघर गावापर्यंत पोहोचला असावा त्यात काही शंका नाही. कारण 6 बॉल आणि आता मात्र 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 39 ची गरज.
शेवटचे 6 बॉल या सामन्यातील शिल्लक आणि 39 ची गरज आणि आता मात्र 6 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज प्रशांत पाटील आलाय आणि त्याचा स्वागत केलं या ठिकाणी आदित्य बोईरनं. क्लास, वाह काय फटका केलाय. एक्स्ट्रा कव्हरला जाणारा हा मेगा सिक्सर. वंचित राहिला आणि त्याचा मात्र कुठतरी इम्पॅक्ट या इनिंग वरती पडलाय. पुन्हा एक आलाय आता लॉंग ऑनच्या बाहेर. सलगचा दुसरा सिक्सर. गतीनं आणि आता मात्र इथून टेंबुली संघाने मात्र सामना सुरू. आय थिंक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय. तीन चेंडू शिल्लक आहे. 3 मध्ये आता मात्र ठिकाणी जर एखादा अनलिगल बॉल आला तर काही होऊ शकतो. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला बदव नाही. परंतु इथे आला डॉट बॉल आणि ते मात्र कुठेतरी आय थिंक नि सुटकेचा श्वास मात्र सोडला. लिगबाच्या स्वरूपात एक रस मात्र इथे जोडली जाईल आणि संघाच्या वतीने आता संघ 97 वरती पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल अजून एक उडवलाय. परंतु फटके सुरुवातीला येणे आवश्यक होते. परंतु आता मात्र फटक्याने तुम्ही क्रीडा रसिकांचं मनोरंजन करू शकता. त्यांचं मंत्रमुग्ध तुम्ही त्यांना करू शकता आणि तेच आता कार्य शिल्लक राहिलंय टेंबुलीच्या वाट्यामध्ये आपण विचार केला तर. शेवटचा बॉल आणि इथे मात्र आलाय डॉट बॉल. चला यानंतर पुढचा सामना मकरंद स्पोर्ट मानकोली संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर विनंती असेल प्रिन्स 11 जय बजरंग गोरसोई संघाला की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या कारण तुम्हाला पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने नाबाद 74 धावांची मॅच इनिंग केली साकारली तो आहे मिस्टर आयकॉन अमोल पाटील.